महापालिकेच्या किमान 2 निवडणुका त्या दोघा भावांनी एकत्रपणे लढवल्या. त्यामुळे फरक अजिबातच पडणार नाही हे केवळ अशक्य आहे. आधी ते फक्त खान विरुद्ध हिंदू असं पाहत होते. जेव्हा हे दोघं भाऊ एकत्र फर्मली आले आणि मराठी अस्मिता जागृत होती असं थोडंफार दिसायला लागलं, त्या दिशेने वारं व्हायला लागले, तेव्हा त्यांनी आशिष शेलार यांनी करेक्शन केलेलं आहे हिंदू मराठी याचं. मी स्वतः त्यांना एकदा विचारलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं हिंदू होईल. म्हटलं मराठी होईल असं तुम्ही सांगताय का? तर ते म्हणाले मराठी माणूस हिंदू नसतो का? मराठी माणूस हिंदू असतो, पण गुजराती आणि उत्तर भारतीय पण हिंदूच असतो ना. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असताना मुस्लिम उद्धव ठाकरेंना मतं देतील का? 50 वर्षांमध्ये फक्त एकदाच मुस्लिम महापौर झाला आणि त्यांना कोणी मुस्लिम म्हणतही नसे. त्यांचं नाव डॉक्टर ए.यू. मेमन असं होतं. की फडणवीस यांनीच राजला उद्धव यांच्याबरोबर जायला पाहिजे होतं, कारण त्यामुळे महाविकास आघाडी फुटेल. आणि महाविकास आघाडी फोडणे अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे त्यांना हवं होतं. आता म्हणजे मुंबईकरांना काय अख्ख्या देशाला बुचकं टाकलेलं आहे की तुम्ही कसे काय प्रकाश आंबेडकर बरोबर युती करता. बरं, प्रकाश आंबेडकरांनाही कुठलंही तत्व, कुठलाही संकेत आणि कुठलाही विधिनिषेध नाही असं मी सांगतो, कारण 6, 8, 10 महिन्यांपूर्वी ते उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार होते. महाराष्ट्रभर मला दिसतं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कोणी ना कोणी, कुठे पवार असतील, कुठे ठाकरे असतील, कुठे आंबेडकर असतील, हे लढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना यश किती मिळेल ते सांगता येणार. मग आता हा जो बिनविरोध आला आहे तो मला मान्य नाही आहे ना. मला मतदान करायचं असेल तर त्याचा तो हक्क हिरावून घेतला की तुम्ही. ज्याला जाण आहे अशा माणसाची बोलत होतो. तो म्हणाला त्यांनी खाल्लेले आपले पैसे आहेत ते. म्हटलं अर्थात आपण कररूपाने भरले, ते त्यांच्याकडून वसूल करण्याची हीच संधी आहे म्हणाले. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. द पॉलिटिक्स या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईसह राज्यभरातल्या 29 महापालिकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आम्ही याला मॅरेथॉन म्हणतोय. विशेषतः मुंबईची मॅरेथॉन आहे आणि त्याबरोबरच ठाणे, नाशिक, संभाजीनगर तिकडेही कशी मॅरेथॉन चालली आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सर. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स या युट्यूब चॅनेलमध्ये. धन्यवाद. जशी ही मुंबईची मॅरेथॉन सुरू झाली आहे तसं तसं तुम्ही अगदी मुंबईच्या महापालिकेचा इतिहास, शिवसेनेचा इतिहास, भाजप आणि शिवसेनेची समीकरणं सगळ्याबद्दल बोलताय आणि एक प्रकारे आमचं प्रबोधन होत आहे मुंबईबद्दलच. सर, आत्ता मुंबईची जर स्थिती पाहिली तर आता प्रचार सभांचा धडाका सुद्धा सुरू झालाय, नेत्यांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनेलला मेट्रोमधून मुलाखत दिली आणि त्यांनी मुंबईच्या विकासाबद्दल ते बोलले, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने आमचं काहीही नुकसान होणार नाही असं ते म्हणतायत. त्याचवेळी मराठीचा मुद्दा लावून धरतायत. तुम्ही काय सांगाल? नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे काहीच फरक पडणार नाही हे त्यांना सांगणं भाग आहे. त्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे राज आणि उद्धव यांच्यात कौटुंबिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर कितीही वाद असले तरी 70, 80, 90 पासून शिवसेनेत काम करणारे जे लोक आहेत किंवा अगदी 2000 नंतर सुद्धा काम करणारे, आता वयाची 25, 30, 40 गाठलेली, त्यांना हे 2 ठाकरे प्रकरण मान्य नव्हतं. आणि अनेक वेळेला त्या दोघा भावांनी एकत्र यावं असं, म्हणजे महापालिकेच्या किमान 2 निवडणुका त्या दोघा भावांनी एकत्रपणे लढवल्या. मुंबईच्याच नव्हे तर त्या 99च्या विधानसभा निवडणुकीला बाळासाहेबांपेक्षा जास्त सभा राजने घेतल्या होत्या आणि उद्धव मातोश्रीवर बसून संघटनात्मक म्हणजे बांधणी काही म्हणा तुम्ही असं करत होते. त्यामुळे फरक अजिबातच पडणार नाही हे केवळ अशक्य आहे. पण याचा अर्थ तुम्ही असा लावू शकता का की याचा अर्थ 1 मुंबईतला मराठी मतदार, नाशिकमधला 1 मराठी मतदार हा उद्धव आणि राज यांना मराठी अस्मितेच्या प्रश्नावर मतदान करणार आहे? तर ते केव्हा अशक्य आहे. कारण आता 3 ठिकाणी मराठी मत हे विभागलं गेलेलं आहे. म्हणजे ठाकरे ब्रँडचं मत वाढली, त्यांची पत वाढली या एकत्र येण्यामुळे. त्यामुळे
तिथे किमान काही प्रमाणात मत जाईल. दुसरं, भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत गेल्या निवडणुकीतच मुंबईत त्यांना 82 जागा मिळाल्या होत्या 227 पैकी. हो. आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळाल्या ते आपल्याला माहीतच आहे. तो म्हणजे ते थोडक्यात त्यांचं निखार बहुमत हुकलं. 134 जागा त्यांना मिळाल्या. हो. हे मराठी माणसांच्या जोरावरच झालेलं आहे ना. आणि तिसरं, अर्थातच शिंदे ज्या पद्धतीने राजकारण करतायत, एकनाथ शिंदे, तिथे विभागलं जाणार आहे. त्यामुळे या 3 ठिकाणी हे मत विभागलं जाईल. त्यामुळे एकाच वेळेला एकटे ठाकरे आणि त्यांच्या विरोधात राज ठाकरे लढले असते तर जे झालं असतं मराठी मतांचं, त्यापेक्षा त्यांची परिस्थिती खूपच सुधारली आहे. आणि मुख्य म्हणजे मराठी माणसाला हे दोघं भाऊ एकत्र आले, त्यामुळे एक आनंद असं शक्य आहे. म्हणजे बरोबर सर, तुम्ही म्हणताय ते खरं आहे की 2 बंधूंची युती व्हावी असं बऱ्याच जणांना वाटत होतं. मराठी माणसाला आनंद झालेला आहे. पण अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे नेते आशिष शेलार असतील, ते सगळेजण सांगतायत मुंबईचा महापौर हिंदू मराठी असं स्पष्टपणे ते म्हणतात. या घोषणेबद्दल तुम्हाला काय वाटतं? काल रात्रीच एका दूरचित्रवाणीला मुलाखत देताना त्यांनी असा खुलासा केला की उद्धव ठाकरे यांनी 19च्या निवडणुकीच्या आधी काहीतरी मराठी मुस्लिम असा शब्दप्रयोग वापरला होता आणि त्याच्यासाठी काही मुस्लिम नेत्यांची भेट घेतली होती, बैठक झाली होती मातोश्रीवरती वगैरे, असा त्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही अर्थ नाहीये. आणि मला मुळात प्रश्न असा आहे, हिंदू मराठी होईल असं त्यांना सांगावं लागल्यानंतर आधी ते फक्त खान विरुद्ध हिंदू असं पाहत होते. जेव्हा हे दोघं भाऊ एकत्र फर्मली आले आणि मराठी अस्मिता जागृत होती असं थोडंफार दिसायला लागलं, त्या दिशेने वारं व्हायला लागले, तेव्हा त्यांनी आशिष शेलार यांनी करेक्शन केलेलं आहे हिंदू मराठी याचं. ते आधी म्हणजे मी स्वतः त्यांना एकदा विचारलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं हिंदू होईल. म्हटलं मराठी होईल असं तुम्ही सांगताय का? तर ते म्हणाले मराठी माणूस हिंदू नसतो का? मराठी माणूस हिंदू असतो, पण गुजराती आणि उत्तर भारतीय पण हिंदूच असतो ना. त्यामुळे पुढे त्यांना ते करेक्शन करावं लागलं. आणि त्यांची स्पष्टच भूमिका दिसते, कारण आशिष शेलार यांच्याच हातात अमित साटम जरी अध्यक्ष असले मुंबई भाजपचे, तरी बहुतेक सूत्र आणि रणनीती आशिष शेलार ठरवत आहेत असं दिसतंय. आणि आशिष शेलारांनी त्याच कालच्याच मुलाखतीमध्ये, खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं स्पष्टच सांगितलंय की हिंदुत्व हाच आमचा बाणा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही लढणार आहे. मग हिंदुत्वासाठी लढणार म्हणजे तुम्ही समाजात फूट पाडणार का? कारण काय तुम्हाला? तुम्ही हिंदुत्वाचा नारा देऊ शकता ना. मुळात साधी गोष्ट आहे की मी साधारणपणे 81-82 पासून मुंबई महापालिका बघतो. मी 80 साली नाशिकहून मुंबईला आलो. या 45 वर्षामध्ये किंवा त्याच्या आधीची 5 वर्ष धरली तरी म्हणजे 75 ते 85, या 50 वर्षांमध्ये फक्त एकदाच मुस्लिम महापौर झाला आणि त्यांना कोणी मुस्लिम म्हणतही नसे. त्यांचं नाव डॉक्टर A.U. मेमन असं होतं. तर त्यामुळे खान होणारे असं सुरुवात करण्याची काही गरजच नव्हती ना. म्हणजे तुम्हाला हिंदू आणि मुस्लिम अशी दरी निर्माण करायची आहे. आणि अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा भाजपला असं वाटतं की आपण थोडेसे कच्च्या पायावर उभे आहोत की काय, तेव्हा भाजप हिंदू मुस्लिम करते. सर, प्रत्येक निवडणुकीमध्ये करतच हिंदू मुस्लिम भाजप, आणि त्याचा सगळा दोष जो आहे ते उद्धव ठाकरेंवर घालतायत. मला तुम्हाला हे विचारायचं आहे सर, तुम्ही विधानसभा निवडणुकांचा उल्लेख केलात, त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र होते आणि मुस्लिमांची मतं मुंबईमध्ये, म्हणजे बरेच मुस्लिम लोक सांगत होते की आम्ही उद्धव ठाकरेंना मत देणार आहोत कारण कोरोनाच्या काळात त्यांनी जे काम केलंय आणि हे सगळं. आता मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंना मिळतील का? नाही, ते कोरोनाच्या काळातलं वगैरे तुम्ही जे बोललात ना, त्याच्यात मी एक छोटीशी करेक्शन करतो. ओके. की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जितक्या प्रकर्षाने जाणवली तेवढी पुढच्या 6 महिन्यात 24च्या एप्रिल मे मध्ये लोकसभा निवडणूक झाली आणि लगेच ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या आसपास विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीत क्लिअर कट अशी लढाई होती की तुम्ही मोदींबरोबर आहात का नाही, खलास, एवढाच, बाकी कुठलाही इश्यू नव्हता. पर्याय काय होता मुस्लिमांना? मोदींच्या विरोधात ठामपणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चेहरा कोणाचा होता? उद्धव ठाकरेंचा होता. पॅन महाराष्ट्र त्याने प्रचार केला होता. त्यामुळे मुस्लिमांनी मतं
उद्धव ठाकरेला दिली असतील का नाही त्याच्यापेक्षा त्यांना मोदी नको म्हणून त्यांनी स्ट्रॅटेजिकली कोण स्ट्रॉंग आहे, जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार समजा स्ट्रॉंग असेल, कारण ती महाविकास आघाडी म्हणून ते लढले होते, बरोबर, तिथे त्यांनी महाविकास आघाडीला म्हणजे राष्ट्रवादीला दिलं असेल ना मत. हो, जिथे काँग्रेसचा स्ट्रॉंग असेल तिथे त्यांनी काँग्रेसला दिलं असेल. एस्पेशली मुंबईत म्हणजे 3 जागा अधिकृतपणे आल्या शिवसेनेच्या आणि चौथी 48 मतांनी त्यांनी अमोल कीर्तीकरांची जागा गमावली. म्हणजे ती सुद्धा आपल्याला माहितीये कशा रीतीने निकाल लागला. म्हणजे माझ्या मताने 4 खासदार आलेले आहेत, ते मुस्लिमांच्या मताशिवाय येणंच शक्य नाही ना. म्हणजे केवळ मुस्लिम म्हणू नका तुम्ही, त्याच्यात परप्रांतीय हा शब्द मी वापरत नाही, कारण ते आता उघड आहे की आपण रोज सकाळी काय करतो की प्रतिज्ञा घेतो की भारत आमचा देश आहे आणि आम्ही सारे बांधव आहोत. त्याला आपल्या देशातले अन्य भाषिक जे मुंबईत आलेले आहेत त्यांनी पण केलंच असणार ना मतदान. म्हणजे पण सर, मराठी आणि मुस्लिम मतांची खूप चर्चा होतीये, म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असताना मुस्लिम उद्धव ठाकरेंना मतं देतील का? पुन्हा हाच प्रश्न आहे ना, कारण माझ्या दृष्टीने मी एका ठिकाणी असं सांगितलं की आता ही जी निवडणूक आहे ना ही खूप वेगळ्या पातळीवर गेलेली आहे. पूर्वी निवडणूक वॉर्ड पातळीवर लढली जायची. म्हणजे समजा तू आणि मी उभी आहेस, तू एका पक्षाची आहेस, मी एका पक्षाची आहे, तर आपण स्थानिक पातळीवरचे प्रश्न घेऊन आपल्या दोघांची एका वॉर्डात आपण उमेदवार म्हणून त्या प्रश्नांच्या बाबतीत तू काय करणार आणि मी काय करणार अशी निवडणूक होत असे. आता ह्या मुंबई महापालिकेची निवडणूक ही एकदम राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोचलेली आहे आणि त्याच्यासाठी मोदी, शहा आणि फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. त्यामुळे ह्याला स्थानिक समस्या, भले त्यांनी कोणी वचननामा काढला, काल त्यांनी त्यांचा प्रोग्राम जाहीर केला, ते दरवेळेला करतात. तुमचा जर का इतका स्ट्रॉंग प्रोग्राम आहे आणि तुम्ही इतके डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट केलेले आहे, तर तुम्ही हिंदू मुस्लिम कशासाठी करता, तुम्ही मराठी अमराठी कशासाठी करता, असा प्रश्न मी देवेंद्र फडणवीस, अमित सट्टम आणि आशिष शेलार या तिघांना विचारतो. तुमच्यामुळेच मुंबईचा विकास झाला. गेल्या 3 वर्षात म्हणजे 22ला व्हायला पाहिजे होती निवडणूक, 22च्या मार्चमध्ये, आता 26च्या जानेवारी उजाडला. इतके दिवस तुमच्याच हातात सत्ता आहे, म्हणजे तिथे लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि मुख्यमंत्री प्रशासकाच्या मार्फत कारभार चालवत आहेत. या 4 वर्षात तुम्ही काय अटल सेतू पूर्ण केला असेल, तुम्ही काय कोस्टल रोड केला असेल, मेट्रो केली, काही वाटेल ते केलं असेल. मग एवढं जर तुमच्याकडे सांगण्यासारखं आहे, तुम्ही कशासाठी समाजात दरी पाडण्याचं काम करता, हा माझा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नाहीये, कोणीही देत नाहीये, हे पण खरं आहे. आणि सर, दुसरी ही पण बाजू आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा मराठी मतांवर हक्क सांगतात, त्यांना आवाहन करतात, तेव्हा भाजप असं म्हणतं की मराठी मतं ही काही कुणाच्या एकाची मक्तेदारी नाहीये. पण मला तुम्हाला हेच विचारायचंय सर, आणि तुम्हीच एक इंटरेस्टिंग, मगाशीच सांगितलं ना, नाहीये मक्तेदारी. ती ऑलरेडी तिघांमध्ये म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधू यांच्यामध्ये ऑलरेडी डिवाइड झालेली आहेत. पण तुम्ही एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडलात मध्ये की राज ठाकरे जेव्हा मराठी माणसांचा प्रश्न पुढे नेत होते, मध्ये मध्ये हिंदुत्वाच्या पण भूमिका घेत होते, तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी एक मी मुंबईकर नावाचं कॅम्पेन सुरू केलं आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद त्यावेळेस मिळाला. आता पुन्हा एकदा त्यांना फक्त मराठी मतांवरच अवलंबून राहावं लागणार आहे का? नाही, मला वाटत नाही त्यांना फक्त मराठी मतांवर अवलंबून राहावं लागणार आहे. कारण विधानसभेला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगल्यापैकी जोरदार पराभव महाविकास आघाडीच्या पदरी आला आणि उद्धव ठाकरेंना चांगल्या जागा मिळाल्या मुंबईमध्ये. म्हणजे त्यांना टोटल 20 मिळाल्या, त्यातल्या 10 मुंबईतल्या होत्या. तर तेव्हा ते फक्त मराठी मतांवर तेव्हा सुद्धा अवलंबून नव्हते. कारण मी वर्सोवा परिसरात राहतो, सगळ्यांना माहिती आहे अंधेरी पश्चिमेकडला वर्सोवा हा भाग, तिथे लोखंडवाला कॉम्प्लेक्स आहे, तिथे कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल आहे, तो संपूर्ण कॉस्मोपॉलिटन एरिया आहे. त्या एरियातनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचा मुस्लिम उमेदवार विजयी झाला. बरोबर. हा म्हणजे ते पूर्ण मराठी मतांवर अवलंबून नाहीयेत. ते कधीपासूनच, म्हणजे लोकसभेला तर ते स्पष्टच झालं की 48 महाराष्ट्रातल्या जागांपैकी 31 जागा त्यांनी जिंकल्या. पण विधानसभेला त्यांनी त्या कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये मराठी भाषिक कमी आहे आणि अमराठ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तिथून त्यांनी मुस्लिम माणूस निवडून आणला. बरोबर. हा म्हणजे दॅट डझंट मीन की त्याला उत्तर भारतीय मतदानच करणार नाहीये. एकही अमराठी माणूस त्याला मतदान करणार नाहीये असं
होणार नाही तसं असतं. हम्म, तर मुंबईतला मराठी टक्का इतका हळूहळू कमी होत चाललेला आहे हम्म, की 97 पासून सलग त्यांची सत्ता आहे. बरोबर. 97 म्हणण्यापेक्षा 92ला त्यांच्या हातातनं सत्ता गेली, 85ला आलेली, हम्म, आणि पुढे 3 वर्षात ते काय फाटाफूट होऊन पुन्हा निवडणुका घेणं वगैरे असं सगळं झालं. हम्म, तेव्हापासूनची त्यांची सलग सत्ता आहे. हम्म. ती सत्ता आणि मोदी आल्यानंतर झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुका त्या सगळ्यामध्ये त्यांना सत्ता मिळत राहिलेली आहे महापालिकेची. हम्म, विधानसभेत सुद्धा त्यांना सगळे विरोधी असताना 14 साली एकट्या उद्धव ठाकरेंनी, तेव्हा काँग्रेसची आघाडी पण तुटली होती, हो, त्यांनी 63 जागा जिंकून स्वतःच्या आणल्या बळावर. होत्या. हो, याचा अर्थ केवळ त्या मराठी मतांवर मुंबईतल्या येणं शक्य नाही. अमराठी वर्ग त्यांना मतदान करतच आलेलं आहे. पण सर एक प्रश्न मला पडतो इथे की जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर असतील तर मग अमराठी मतं किंवा मुस्लिम मतं किंवा आणखीन जो मुंबई मधला जो सगळा वर्ग आहे तो जाईल का या बंधूंकडे? आता या क्षणाला ते सांगता येणं खूपच कठीण आहे. म्हणजे ते निकालच सांगू शकतील असं हे ढोबळ वाक्य झालं. हम्म, पण मला वाटतं की जर त्यांनी लोकसभेप्रमाणे विचार केला की मोदी, शहा आणि फडणवीस हवेत का नको आहेत, हम्म. तर त्यांना द्यावंच लागेल मतदान इकडे. दुसरा एक पर्याय असा हा विचार, आहे. हा म्हणजे नो अल्टरनेटिव्ह, टीना फॅक्टर जो म्हणतात की देयर इज बरं. नो अल्टरनेटिव्ह. हम्म, म्हणजे त्यांना जर का भारतीय जनता पक्ष नको असेल हम्म, तर मग त्यांना राज आहे का उद्धव आहे का पवार आहे का काँग्रेस आहे असं करता येणार नाही. हम्म, त्यात पुन्हा काँग्रेस मुंबईत स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे हम्म, जर असं होऊ शकतं की एखाद्या ठिकाणी उद्धव आणि राज यांच्या उमेदवारापेक्षा हम्म. काँग्रेसचा उमेदवार प्रचंड ताकदवान असू शकेल. हो, आता ते स्ट्रॅटेजिकली व्होटिंग होणार आहे की नाही, हम्म, का केवळ ठाकरे फॅमिलीचे भक्त आणि भारतीय जनता पक्षाचे अंधभक्त हा, यांच्यात असं ते मतदान होणार आहे हे आपल्याला काहीच सांगता येणार नाही. बरोबर. तुम्ही जे म्हणताय की एका बाजूला संमिश्र स्थिती सुद्धा आहे, म्हणजे भाजप एकीकडे, बाकीचे विरोधक हो. एकीकडे, आणि दुसरी लढाई ही जी आहे की भाजप आणि ठाकरे बंधू, हो. अशी दोन ध्रुवांवर सुद्धा लढाई होऊ शकते. सर तुम्ही आता काँग्रेसचा उल्लेख केलात. देवेंद्र फडणवीसांना जेव्हा विचारलं गेलं की राज ठाकरे त्यांच्या एकत्र येण्याचं क्रेडिट तुम्हाला देतात, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना देतात, तर ते म्हणाले की मला कोणीही क्रेडिट देत असेल तर ते मी घ्यायला तयार आहे. नाही. एक एक मतप्रवाह असा आहे सर की या राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीमागे सुद्धा भाजप आहे, देवेंद्र फडणवीस आहेत. नाही बा, असं खूप ठिकाणाहून ऐकू येतंय पण त्याचा काही सबळ पुरावा मिळालेला नाही. हम्म, आणि आजच राज आणि उद्धव यांनी वचननामा जाहीर केला, हम्म, त्यावेळेला जे दृश्य बघायला मिळालं त्याच्यात काहीसे अवघडल्यासारखे राज ठाकरे बसले होते. हम्म, वरळीच्या डोमपासून ते परवा जेव्हा त्यांनी अखेर युती झाली असं जाहीर केलं हम्म, वरळीला, तेव्हा सुद्धा ते मध्येच आता पुरे म्हणून खालीच उतरले होते. त्यांना पुन्हा बोलवून आले. हम्म, त्यामुळे राज कितपत द्वेषाने ही लढाई लढणार आहेत. हम्म, आणि एक असा म्हणजे अवया उठवण्यामध्ये हम्म, आता भाजपचं म्हणणं असं आहे की मुंबई स्वतंत्र करणार आहेत आणि मुंबईत मराठी माणसाकडून हिसकावून घेणार आहेत, अशी आवई शिवसेना दर निवडणुकीला उठवते हो. आणि त्याचा फायदा मिळवते. तशीच एक ही पण आवई आहे हम्म, की फडणवीस यांनीच राजला उद्धव यांच्या बरोबर जायला पाहिजे होतं, कारण त्यामुळे महाविकास आघाडी फुटेल. आणि महाविकास आघाडी फोडणे अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे त्यांना हवं होतं. हम्म, आता म्हणजे जसं एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं हम्म. की फडणवीस रात्री हुडी घालून माझ्याकडे येत होते, तसे निकाल लागल्यावर राज ठाकरेंनी सांगितलं तरच आपल्याला खरं खोटं कळेल, नाही तर आपल्याला कळणार कसं. ओके. म्हणजे अजूनही म्हणजे बऱ्याच शंका घ्यायला जागा आहे असं तुम्हाला वाटतं? हो, निश्चितच वाटतं. कारण उद्धव ज्या पद्धतीने उत्साहाने दाखवतायत ना, हम्म, अर्थात हे काय आहे की उद्धव यांची ती अगतिकता आहे. कारण 74,000 कोटी रुपयांचं बजेट असलेली महापालिका त्यांच्या ताब्यात होती इतकी वर्ष. इतकी वर्ष. त्यांचे लोकसभेला अमुक इतके खासदार निवडून आलेले, हम्म, विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त आमदार त्यांचे, म्हणजे राष्ट्रवादीच्या तर डबल त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत, दुपटीच्या संख्येने आलेले आहेत. हम्म. जरी तो आकडा लहान असला तरी टक्केवारीत बोलायचं तर बरोबर. असे झालेले आहे. राज ठाकरे यांचं काय आहे, त्यांच्याकडे एकही खासदार नाही, एकही आमदार नाही, एकही नगरसेवक नाही. त्यामुळे त्यांना गमवायचं काहीच नाही. त्यामुळे त्यांना जर या युतीतनं त्यांच्या, आपण असं गृहीत धरू की त्या अवघ्या 53 जागांवर, मला हाच मुळात एक प्रश्न पडलेला आहे की जेव्हा तुम्हाला आठवत असेल की जेव्हा हे युतीचं बोलणं सुरू झालं तेव्हा राज आणि उद्धव यांनी 50-50 म्हणजे आम्हाला 50% जागा हव्या आहेत,
असं सांगितलं. आता त्या 50% कमी करत ते 227 पैकी 53 जागांवर आले. याचा अर्थ ते 1/4 जागांवर आले, म्हणजे 1/4 पेक्षाही कमी आहे. तर हे त्यांनी काय केलंय, म्हणजे हाही त्या फडणवीसांबरोबर असलेल्या अंडरस्टँडिंगचा भाग आहे का काय, काहीच कळालंच मार्ग नाही. म्हणजे सगळं ही निवडणूक खूप मोठ्या प्रमाणावरती एक गूढ निर्माण करणारी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. ओके, खूप असं मिस्ट्री आहे. पण सर तुम्ही म्हणताय की 50-50 युती नाहीये, म्हणजे जागा वाटपाकडे जर बघितलं तर मागितल्या होत्या ना राज ठाकरे यांनी. म्हणजे राज ठाकरेंना 50% जागा मागण्या इतकी त्यांची मुंबईत ताकद आहे का नाही, तर अजिबात नाही. पण 50% जागा तुम्ही मागितल्यानंतर तुम्ही 25%वर राजी होता. माझ्या स्वतःचा सुद्धा हिशोब होता. त्या मानाने भाजपला एकनाथ शिंदे यांना खूपच जास्त जागा लागल्या, म्हणजे 92 जागा घेतल्या त्यांनी आणि यांच्या 53, म्हणजे किती मोठा फरक झालाय बघा. पण सर मला पुन्हा एकदा हा प्रश्न पडतो की तुम्ही असं म्हणताय की राज ठाकरेंच्या भूमिकेचं काहीच सांगता येत नाही. मग उद्धव ठाकरेंना याबद्दल काय वाटत असेल की एकीकडे युती झालेली आहे, दुसरीकडे भाजप बरोबर राज ठाकरे जाऊ शकतात का, असंही आहे. मग नेमकं काय, तुम्हालाच हे माहिती असेल. हे नाही, उद्धव ठाकरेंना काय वाटत असेल हे फक्त उद्धव ठाकरेच सांगतील. हे जरी खरं असलं तरी मला स्वतःला वाटतं की राजनी बरोबर 20 वर्ष झाले त्यांना. 2006 साली ते पक्ष काढून, हो, पक्ष काढून या 20 वर्षामध्ये त्यांनी किमान 3 वेळेला भूमिका अगदी स्पष्टपणे बदलली. म्हणजे 2007 मध्ये गुजरात निवडणुका झाल्या तेव्हा मी अहमदाबाद येत होतो. तिथे त्यांनी काहीही संबंध नसताना, म्हणजे महाराष्ट्रात अगदी 4थ्या नंबरचा पक्ष असलेल्या राज ठाकरेंच्या दूतांनी अहमदाबाद येथे येऊन मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता 2007 साली. तेव्हापासून मग पुढे त्यांनी लावरे तो व्हिडिओ असे असंख्य वेळेला त्यांनी बदलला. आणि लावरे तो व्हिडिओ झाल्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीत या वेळेला त्यांनी बिनशर्त झाला होता. म्हणजे पण मला असं वाटतं की या वेळेला ते निवडणुकीनंतर त्यांचा एक नगरसेवक निवडून यावं किंवा 53च्या 53 निवडून यावं. ते आता गडबड करतील, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतील असं मला वाटत नाही. याचं एक प्रमुख कारण असं आहे की ठाकरे या 3 अक्षरांचं जे मुंबईत महात्म्य आहे ते जर कमी झालं तर त्यांना कोणीच पुढे, म्हणजे कुठल्याच दृष्टीने राजकीय, सामाजिक, त्यांना काही उद्योग क्षेत्रात काही करायचं असेल किंवा त्यांचा काही व्यवसाय असेल, बिझनेस असेल, कुठेच विचारलं जाणार नाही. आज हे ठाकरे आडनावाला जे महत्व आहे, बरोबर, तसंच दुसरं महत्वाचं आडनाव आहे पवार. ते दोघं पवार एकत्र आलेत, काका पुतणे. याचंही कारण त्यांना हे कळलंय ना की हे दोन्ही ब्रँड हे खरोखरच दोन्ही ब्रँड आहेत. आपण त्याच्याकडे येऊया सर. पण हे दोन्ही ब्रँड नष्ट करण्याचं साठी भारतीय जनता पक्ष कसोशीने प्रयत्न करत आहे. बरोबर, तुम्ही असं सांगितलं की एका बाजूला राज ठाकरेंच्या मागे भाजप असू शकतं कारण काँग्रेस एकटं पडलं नाही, मला माहित नाही. बरोबर, पण अशी आवई मात्र जोरदार उठवून दिलेली आहे. बरोबर. पण त्याच्यानंतरच काँग्रेस एकटं पडलं, महाविकास आघाडी तुटली. तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केला. दुसरा मुद्दा मला एकनाथ शिंदेचा विचारायचा आहे सर, की भाजपचे नेते आता असं म्हणजे एकनाथ शिंदेच्या बद्दल थोडंसं उपहासानं, उपरोधानं बोलत असतात. उद्योगमंत्री उदय सामंत तर असं म्हणाले की भाजपला ही एकनाथ शिंदेची शिवसेना नकोच आहे. मग या सगळ्या मागे एकनाथ शिंदेना धक्का देण्याचं तंत्र सुद्धा भाजपचं आहे का? असू शकतं. आणि त्यांना जर एकनाथ शिंदेला धक्का द्यायचा असेल ना तर त्यासाठी उद्धव आणि राज यांचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून यायला पाहिजेत. तोच शिंदे यांना सर्वात मोठा धक्का असेल ना. कारण बघा, मी जो थोडा ताळमेळ जमवला त्यानुसार 65 ते 70च्या आसपास उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशा थेट लढती आहेत. 200, बरोबर, आमने सामने. आमने सामने ते दोघंच आहेत. तिथे जर का शिंदे पराभूत झाले तर अर्थातच ठाकरेंचे उमेदवार विजय होणार, म्हणजे तो शिंदेना सर्वात मोठा धक्का असेल. आणि उद्धव आणि शिवसेनेला शिंदे यांना धक्का द्यायचा असणार हे अगदी ऑब्व्हियस आहे. कारण अमित शहाने केव्हाच सांगितलेलं आहे की 29ला आम्ही पूर्ण 100% भाजपशी एक घोषणा त्यांची आहे कधीपासूनची. बरोबर, तसे आम्ही लढणार आहोत. आणि तसे जर लढलो तर मग त्यांना शिंदेही नको आहेत आणि अजित पवारही नको आहेत. आणि अजित पवार जर आता खरोखरच खऱ्या अर्थाने काकांबरोबर गेले तर म्हणजे
मग या शतप्रतिशत मध्ये ते सगळ्यांनाच बाजूला करतील ना. पण सर याच्यामध्ये जर समजा भाजपची सरशी झाली या निवडणुकीमध्ये तर नंबर 2 कोण हा खूप मोठा प्रश्न आहे मुंबईमध्ये खास करून. एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे असं मानलं जातं, त्यांच्याबरोबर भाजप सुद्धा आहे आणि एकनाथ शिंदेकडे ही कामगिरीच एका अर्थाने बरोबर दिलेली आहे. आहे. तुम्हाला काय वाटतं नंबर 2 कोण असेल मुंबईमध्ये? ते उद्धव ठाकरे असतील. त्याचं कारण शिंदेच्या पक्षामध्ये किंवा शिंदे या माणसाला प्रत्यक्ष मुंबईत किती स्टँडिंग असेल आणि किती फॉलोईंग असेल हे मला कठीण वाटतं. अर्थात तुम्हीच स्वतः सांगितलं त्याप्रमाणे की भाजपची मतं ही त्यांच्याकडे जाणार आहेत ट्रान्सफर अलायन्समुळे आणि भाजपच्या मतांमध्ये घोळ होत नाही. हा जनरली म्हणजे आपण असं म्हणतो ना की अलायन्स झाला तर मतं ट्रान्सफर होत नाहीत. म्हणजे शिवसैनिक काँग्रेसला देणार नाहीत आणि काँग्रेसचे मतदार शिवसेनेला देणार, बरोबर. असं भाजपच्या बाबतीत होत नाही. त्यांची लढाई ही मोदी शाह आणि फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची लढाई असल्यामुळे ते तिथे देतील. पण तरीही मला असं वाटतं की 10 आमदार त्यांनी विधानसभेमध्ये निवडून आणलेले आहेत. ते 10 आमदार म्हणजे एका विधानसभा क्षेत्रामध्ये 6 नगरसेवक असतात. म्हणजे आपण याचा अर्थ असा नाही की तिथे 60 त्यांचे निवडून येणार आहे, पण तिथे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्याच्याशिवाय तो आमदार निवडून आलेला नाही. आणि सतत एक गोष्ट सांगितली जाते की उद्धव ठाकरेंचे जे काय 84 निवडून आले होते, पुढे त्याने आणखीन फोडाफोडी करून ती संख्या 90च्या पुढे गेली, 95च्या पुढे गेली, त्यातले 45 आम्हाला येऊन मिळाले आहेत वगैरे. बरेच जाणकार सांगतात इनकमिंग सुरू हो होतं. म्हणजे हो ना, मिळालेत ना. ते कसे गेले आहे आणि का गेले आहेत याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. कारण हे काही सगळ्याच्या सगळे स्वखुशीने गेले असतील असं नाही. त्यांच्या बोर्डाची रिझर्वेशन बदलली असतील, त्यांना उमेदवारीच मिळणार नसेल उद्धव यांच्याकडून, किंबहुना त्यांना काही आमिष दाखवण्यात आली असतील. आणि सत्ताधारी पक्षाकडे आमिष दाखवायला खूप स्कोप असतो. म्हणजे तो स्कोप अशा अर्थाने असतं की ते त्यांना सत्तेचा काही ना काही चतकोर नितकोर वाटा देऊ शकतात. मग तशी आमिष एकनाथ शिंदे सुद्धा मतदारांना देऊ शकतात. म्हणूनच एकनाथ शिंदेकडे गेली आहेत माणसं. तेच सांगतोय ना की एकनाथ शिंदे यांनीच ती आमिष दाखवल्यामुळे ते गेलेले आहेत. आता प्रत्यक्षात संजय राऊत आणि अनेकांनी असा जाहीर आरोप केलेला आहे की 3 कोटी आणि 5 कोटी रुपये देऊन एक माणूस, एक नगरसेवक, म्हणजे आता तो नगरसेवक नाहीये, बरोबर, कारण 22ला डिझॉल्व्ह झाले, यांनी आपल्याकडे वळवून घेतलेलं आहे. कार्यकर्ते काय करणार आहेत हा मूळ मुद्दा आहे. आणि मला अजूनही असंच वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे उद्धव यांच्या बरोबर आहेत. बरोबर सर, सगळ्यांचं लक्ष मुंबईवर लागलेलं आहे हे तर अगदी नक्की. पण पुण्यामध्ये सुद्धा, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवार यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, भाजपवर टीका केली. मग भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणाले की मी यांना सांगत होतो आपण अजित पवारांच्या बरोबर जाऊयाच नको. तर सगळं लक्ष इकडे लागलेलं असताना तुम्हाला पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या भूमीमध्ये काय दिसतं? पवार ब्रँड विरुद्ध भाजप. इथे जसे ठाकरे दोघं एकत्र आले, कारण ती ठाकरे ब्रँड टिकला नाही, तर मग आपण कोणत्या पक्षात आहोत याला महत्व नाही. आपले स्वतंत्र पक्ष आहेत का वेगवेगळे पक्ष याला महत्व नाही. ठाकरे या आडनावाचं महात्म्य जर कमी झालं, तशी अगदी डिट्टो तशीच परिस्थिती तिथे आहे ना. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हे 2 ठिकाणी जर यांना सत्ता मिळणं सोडून द्या, मी म्हणतोय स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून सुद्धा जर उभं राहता आलं नाही तर पवार या ब्रँडचं अस्तित्व संपूनच जाईल. आता अजित पवार या ब्रँडला, म्हणजे अजित पवार हा ब्रँड आहे असं मी मानत नाही, पवार हा ब्रँड आहे, त्याचा एक फॅक्शन म्हणून आज ते टिकून आहेत कारण त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी स्पष्टच सांगितलं ना की माझ्यावर जे आरोप करत आहेत त्यांच्याबरोबर मी आज मांडीला मांडी लावून सत्तेत बसलो आहे. त्यामुळे त्या दोघांनाही, यांना ठाकरे आणि त्यांना पवार, या 3 अक्षरांचं महात्म्य टिकवायचं आहे. आणि तुम्ही गंमत बघा की एकीकडे पवार फॅमिली ही भाजपच्या जवळ जाते का, म्हणजे ओरिजिनल शरद पवारांची फॅमिली, अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार तर थेट भाजप बरोबरच आहे. आशिष शेलार म्हणाले बॉम्ब पडेल काही दिवसांनी. बॉम्ब पडेल बरोबर आहे, पण आशिष पवारांनी सांगितलं पाहिजे की ते जे कोण अजित पवार आहेत ते लढतायत कोणाविरुद्ध? तुमच्याच विरुद्ध लढतायत पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये. इथे सुद्धा शरद पवार जे भाजपमध्ये जाणार आहे असं सांगतायत, असं बोललं जात आहे की त्याच्यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू आहेत, काका पुतण्याने एकत्र यावं, मग अगदी सुप्रिया सुळे या निकालानंतर केंद्रात मंत्री होणार आहेत वगैरे, अशा इथपर्यंत चर्चा गेल्या. पण इथे सुद्धा शरद पवारांनी जे काय महाविकास आघाडीत तथाकथित आता म्हणायचं ती महाविकास आघाडीत उभे राहून जे काय 11
जागा लढत आहेत ते भाजपशीच लढतायत ना. हम्म, म्हणजे पवार तिकडे भाजपशी लढतायत, हम्म, ठाकरे इकडे भाजपशी लढतायत. म्हणजे चित्र माझ्या दृष्टीने असं दिसतं हम्म, की ते भले एकत्र आहे का नाही, पण सगळेजण भाजपच्या विरोधात लढत आहेत. अनेक ठिकाणी शिंदे भाजपच्या विरोधात लढत आहेत ना. हम्म. नाशिकला, संभाजीनगरला बरोबर. अनेक ठिकाणी युती झालेली नाही आणि जिथे झाली असेल ती फक्त तकलादू आहे. हम्म, नाशिकला किती बंडखोर उभे आहेत म्हणजे तुम्ही तर रोजच बघत असणार, सगळे आपण सगळेच बघतोय. म्हणजे हम्म, म्हणजे चांगल्या चांगल्या नाशिकच्या कामं करणाऱ्या नगरसेवकांनी हम्म. अन्य पक्षांमधल्या हो, भाजपमध्ये प्रवेश केला ऐन वेळेला. हो. त्यांना तिकीट झाली, तिथे भाजपनी बंडखोरी केलेली आहे. हम्म, फक्त आता त्या बंडखोरीला हम्म, ते मतदार तिकडे मतदान करणार का कमळ हेच आपलं सर्वस्व आहे असं समजून कमळाच्या निशाणी पुढलं बटन दाबणार, हम्म. हे सांगता येणार नाही. सर, आपण चर्चेत असलेल्या बऱ्याच जणांबद्दल, पक्षांबद्दल बोललो, पण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या युतीची सुद्धा खूप चर्चा मुंबईमध्ये झाली. म्हणजे सामान्य माणसाला प्रश्न पडला सर, की एकीकडे तर वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणत होते आधी, आणि अचानक काँग्रेस आणि काँग्रेसच म्हणत होतं बी टीम आहे भाजपची म्हणून. बरोबर. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे असं कोण म्हणत होतं? काँग्रेसवालेच म्हणत होते ना. पण त्यांनी युती केली. हा, म्हणजे त्यांना शिवसेना नको होती, त्यांना राज ठाकरे नको होता, पण भाजपची बी टीम हवी होती असं चित्र त्यांनी करून मुंबईकरांना, काय अख्ख्या देशाला बुचकळत टाकलेलं आहे की तुम्ही कसे काय प्रकाश आंबेडकर बरोबर युती करता. बरं, प्रकाश आंबेडकरांना कुठलंही तत्व, कुठलेही संकेत आणि कुठलाही विधिनिषेध नाही असं मी सांगतो. कारण 6, 8, 10 महिन्यांपूर्वी ते उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार होते. त्यांची संयुक्त बैठक झाली होती. प्रबोधनकार ठाकरेंची वेबसाईट ही रिलॉन्च केली, तेव्हा शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या दोघांच्या संयुक्त सभेला मी हजर होतो. तुम्ही काय करताय? म्हणजे कोणाला कुठलीही विचारधारा नको आहे का? बरं, काँग्रेसला तोंडघाशी पाडलं ना त्याने ऐन वेळेला. काही जागा परत केल्या, आता म्हणतायत मैत्रीपूर्ण लढती होतील आमच्यात आणि काँग्रेसमध्ये. जर काँग्रेसकडे आता परिस्थिती अशी झाली आहे की कित्येक ठिकाणी वंचितचाही, म्हणजे 5-7 असेल आकडा, पण वंचितचाही उमेदवार नाही आणि काँग्रेसचाही उमेदवार नाही. काँग्रेसला ऐन वेळेला शेवटच्या क्षणाला सांगितलं ना त्यांनी, म्हणजे ही दगालबाजी आहे ना. पण तुम्ही काँग्रेसने त्यांना 42 जागा कशासाठी द्याव्यात? म्हणजे 42 जागा देण्या एवढं ही आघाडी, तो पक्ष, तो समाज घटक स्ट्रॉंग आहे. तो विदर्भात आहे, तो मराठवाड्याच्या काही भागात आहे, जालन्यापासून अमरावतीपर्यंत हे सगळं खरं आहे. मुंबईत हे अचानक 42 जागा काँग्रेस त्यांना देतं आणि त्यांना 50 जागा असलेल्या राज ठाकरे नको होते, जे अखेरीला 53 जागा घेतल्या ना राज ठाकरेंनी. म्हणजे त्यांना जर का ते आधी काय सांगत होते वर्ष गायकवाड की आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवणार आहोत, कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना लढायचं असतं. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, नेत्यांची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक असते. बरोबर. सेकंड रँकची ही विधानसभेची असते. हे नगरसेवकांची निवडणूक किंवा अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. तर आमचे कार्यकर्ते बिथरतील, मग आमची निशाणी जाणार नाही, पंजाब दिसणार कसा वगैरे वगैरे. तर तुम्ही 42 मतदारसंघ ऑलरेडी सोडून दिले. सर, हे तर वंचित आणि काँग्रेसच्या बाबतीत. इकडे एकनाथ शिंदेंनी विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल युती केलेली आहे. म्हणजे नेमकं कोण कुणाबरोबर आहे, कसं आहे, हा मतदारांना सुद्धा पडलेला प्रश्न आहे. पण सर, तुम्हाला मतदाराच्या भूमिकेतून या सगळ्या निवडणुकीकडे बघून काय वाटतं? म्हणजे मतदारांना पूर्णपणे गृहीत धरलं जात आहे. एक छान कार्टून मी बघितलं, त्यातनं माझा गोंधळ झाला. ते बहुतेक सकाळच्या आलोकचं होतं, आलोक निरंतर, की तो पीए आपल्या नेत्याला सांगतोय, सर या मतदारसंघात तुम्ही भाजपच्या विरुद्ध बोलायचंय हा, आणि पुढच्या तुम्ही नाशिकला जाल तेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बोलायचंय हा, आणि या मतदारसंघात जाल तेव्हा तुम्ही. म्हणजे त्या नेत्यांनाही कळत नाहीये ना की स्थानिक पातळीवरती काय झालं आहे. पण मला तरी सुद्धा असं कितीही गोंधळ झाले असले तरी मला चित्र असं दिसतं की खरी लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. ती मुंबईत आहे, ती नाशिकला आहे, ती पिंपरी चिंचवडला आहे, ती पुण्याला आहे, ती तुम्ही संभाजीनगर म्हणताय, मी औरंगाबादात म्हणेन, ते औरंगाबादला आहे, ती नागपुरात आहे. कोण कोणाशी युती केली आहे ह्याच्यापेक्षा ही लढाई कोणाच्या विरोधात आहे. महाराष्ट्रभर मला दिसतं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कोणी ना कोणी, कुठे पवार असतील, कुठे ठाकरे असतील, कुठे आंबेडकर असतील,
हे लढण्याचा प्रयत्न करतात. हम्म. त्यांना यश किती मिळेल ते सांगता येणार नाही. तरी पण भाजपचा असा दावा आहे की सरशी ही आमचीच होणार, काहीही म्हणा. हा, आता म्हणजे मी संजय राऊत यांच्या आरोपाचा उल्लेख करत नाही. हम्म. आपण जेव्हा शिवसेना 22च्या मध्यंतरास फुटली, हो. म्हणजे फोडण्यात आली, हम्म. शिवसेना फुटली हा शब्द चुकीचा आहे अत्यंत, ती फोडण्यात आली, तेव्हापासून निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निर्णय दिलेले आहेत हम्म. आणि आता हम्म. विधानसभा निवडणुकीनंतर हम्म. जे राहुल गांधी यांनी वोट चोरीचे दाखले केले आणि बरोबर. मुंबईतच खुद्द आयुक्त, म्हणजे आता आपण त्यांना प्रशासक म्हणू, हम्म. भूषण गगरानी हो. यांनी अमुक इतके दुबार मतदार आहेत असं जाहीर केलं. हम्म. म्हणजे मग निवडणूक आयोग काय करतोय? आणि ते सांगतायत की आम्हाला ती नावं वगळण्याचा अधिकार नाही म्हणून. हम्म. त्यामुळे भाजप जे सांगतायत हम्म. ते मतदारांवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर सांगताय हम्म. का निवडणूक आयोगावर असलेल्या विश्वासाच्या जोरावर सांगताय? हम्म. कठीण आहे. पण सर, पण भाजपकडे नवे नवे फंड आहेत. तुमचा वोट चोरीला आक्षेप आहे का? तुमचा दुबार मतदारांना आक्षेप आहे का? हे घ्या, बिनविरोध उमेदवार. म्हणजे मुंबईत नाही पण सुमारे 70 उमेदवार बिनविरोध निवडून येतात. याकडे कसं बघता तुम्ही? मी पहिली सिरियसली निवडणूक बघितली तेव्हा मी कॉलेजमधून नुकताच बाहेर पडलो होतो. हम्म. ती 77 सालची आणीबाणी नंतरची निवडणूक, ज्याच्यात इंदिरा गांधी पराभूत झाल्या रायबरेली बरोबर. मतदारसंघात. तेव्हा नंतर पुढे 2-3 वर्षातच, म्हणजे 80 साली मी मुंबईला आलो. हम्म. तेव्हापासून झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये हम्म. मी पहिले 15-20 वर्ष तर चक्क बातमीदारच होतो महाराष्ट्रासाठी. हम्म. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध कोणीही निवडून आलेलं नव्हतं. हम्म. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे समजा आले यावेळेला बिनविरोध, हम्म. ते काय 70 आले असं आत्तापर्यंत सांगतायत. हम्म. त्या 70 पैकी 66 हे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची माणसं आहेत. बरोबर. उरलेले सत्ताधारी. 2 सुद्धा अजित पवारचे आहेत, हम्म. अजित पवार यांचे आहेत. हम्म. म्हणजे 70 पैकी 68 तुम्ही सत्ताधारी पक्षाचे निवडून आले, हम्म. असं तर होणंच शक्य नाही. पण सर, म्हणजे एकही विरोधी पक्षांचा हम्म. या तिघांच्या सरकार विरोधात हम्म. जे लढतायत त्यांचा एकही मनुष्य बिनविरोध आला नाही. फक्त यांचेच होतात. हम्म. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला वगैरे आहे आणि ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे शिंदे यांच्यातच किती आंतरविरोध आहे हे आपल्याला जाणवलं आहे. तिथे 8 आणि 10 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये हम्म. जिथे भाजपचे आत्ताचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हा त्यांचा बालेकिल्ला समजला बरोबर. जातो, हम्म. तिथे किती आले यांचे निवडून? हे कसं शक्य आहे? आणि आणखीन एक त्याच्यातला लॉजिकल पॉईंट असा आहे हम्म. की आपल्याला निवडणूक आयोगाने नोटाचा अधिकार दिलेला आहे. बरोबर. म्हणजे वरीलपैकी एकही उमेदवार आपल्याला मला मान्य नाही. बरोबर. मग आता हा जो बिनविरोध आलाय तो मला मान्य नाहीये ना. मला मतदान करायचं असेल तर त्याचा तो हक्क हिरावून घेतला की तुम्ही. हम्म. पण सर, जिथे बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत तिथे मग मतदान तरी कसं होणार? सगळा गोंधळ आहे. तो निवडून आलाय नाही आलेला, तो बरोबर. फक्त एकटा रिंगणात उभा आहे. तुम्ही मतदान घ्यायला पाहिजे. हो. आणि जोपर्यंत मतदानाची पूर्ण प्रक्रिया पार पडत तोपर्यंत तो नाही. निवडून आलाय असं जाहीर करता येत नाही. हम्म. कारण तो एकटा उभा नाहीये, हम्म. त्याच्या विरुद्ध नोटा आहे ना खाली उभा. आणि 51% जर नोटा असेल तर ती ते निवडणूक. आता काही काल कोणीतरी एका म्हणजे कायद्याच्या अभ्यासकाने असं सांगितलं की हो. 51% आले तरी नोटाचा काही उपयोग नाही वगैरे. म्हणजे ते इतका कायद्याचा मी अच्छा. थोडा जाऊन विचार केला नाही. पण माझ्या दृष्टीने त्या 70 पैकी एकही जण बिनविरोध निवडून आलेला नाही. हम्म. म्हणजे तशी घोषणा आयोगाला करावी लागेल. हम्म. पण आता मतदान घ्यायला पाहिजे याचं कारण मला नोटाला द्यायचं आहे ना. मग बरोबर. बरोबर. म्हणजे मतदान तरी घ्यायलाच पाहिजे. त्या ते हक्कावर घेणार नाहीये हम्म. असं स्पष्ट दिसतंय. हम्म. पण आता एक निवडणूक आयोगाने काल का आजच म्हणजे आलंय की हे चौकशी बिनविरोध करून कशी- सांगतो. ती चौकशी कशी होणार आहे आपल्याला माहितच आहे. म्हणजे पण सर, बिनविरोध आले हाच मोठा धक्का, आणि कसे आले हा तर आणखीन मोठा. कसे आले म्हणजे म्हणजे काय ते धमकावलं गेलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जर कुणाला म्हणत असतील, माजी अध्यक्ष हरिभाऊ राठोडांना तुमची सुरक्षा काढून घेतो, त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि निवडणूक आयोग काही कारवाई करत नाही, मतदार गप्प आहेत. नार्वेकरांना सांगायला पाहिजे की विधानसभा अध्यक्षांचा शब्द हम्म. हा फक्त त्या विधान भवनाच्या गेटमधून आपण आत गेलो ना हम्म. की तिथे चालतो. बाहेर त्यांचं काही चालत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही तुला समजा सुरक्षा द्यायची असेल हम्म. तर तो मंत्री किंवा तो स्पीकर देऊ शकत नाही ती सुरक्षा. हम्म. तसा गृह खात्याचं लेखी आदेश हम्म. मुंबई पोलिसांना जावा लागेल, तेव्हा आरती कुलकर्णी यांना पोलीस संरक्षण मिळेल. हम्म.
असं संरक्षण काढून घेता येत नाही. तुमची किती अरेरावी आणि मस्ती आणि माज सत्तेच्या जोरावर आलेला आहे तुम्हाला. मी स्पीकरनी कसं वागायचं याचा मी किस्सा सांगतो, अगदी 2 मिनिटात सांगतो किस्सा. 2004 साली UPAचं सरकार आल्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि त्यांनी कोणाला स्पीकर केला? सोमनाथ चॅटर्जी यांना. बरोबर. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे होते आणि 2008 साली म्हणजे ते स्पीकर झाल्यानंतर 4 वर्षांनी अमेरिकेशी होणाऱ्या अणु कराराचा मुद्दा चर्चेत आला आणि तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या खासदारांना असा आदेश काढला की आपण त्या सरकारच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचं आहे. त्यांनी सोमनाथ चॅटर्जी यांना असा आदेश काढला की तुम्ही स्पीकर नंतर आहात, आधी तुम्ही खासदार आहात, त्यामुळे तुम्ही मतदानाच्या वेळेला खाली उतरून सरकारच्या विरोधात मतदान करा. ते म्हणाले मी करणार नाही, मी ॲज ऑन टुडे स्पीकर आहे आणि स्पीकरला कोणताही राजकीय पक्ष नसतो, त्यामुळे मी मतदान करणार नाही, मी स्पीकर म्हणून इथे बसणार, मी तटस्थ राहणार, मला मत नाही, मला पक्ष नाही, स्पीकर हा निष्पक्षपाती असला पाहिजे. हे अशी भूमिका त्यांनी घेतली. त्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना पक्षातनं निलंबित केलं. ते त्यांनी स्वीकारलं, पण ते त्याचा मान राखला, पदाचा मान राखला. आणि हे गृहस्थ स्पीकर झालेले गृहस्थ आपल्या फॅमिलीतल्या 3 जणांना तिकीट देऊन रस्त्यावर उतरून दादागिरी करतायत. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष त्याच्या कुटुंबातल्या 3 जणांना उमेदवारी मिळणं आणि त्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेला प्रतिस्पर्धी उमेदवाराला आताच येऊ न देण्यापासून ते त्यांनी माघार घ्यावे म्हणून रात्रीपर्यंत, आणि ते आणखीन असं बोलले की रात्री 12 वाजता जरी त्यांनी माघारी आणून दिलं तरी ते दुपारी 3 पर्यंत आहे. असं अरे काही चाल, म्हणजे आपण इतक्या अशा प्रकारचं अनैतिक म्हणू आपण त्याला, अश्लाघ्य प्रकाराचं राजकारण, म्हणजे हे गेल्या एक 8-10 वर्षात, आणि खरं म्हणण्यापेक्षा 19 नंतरच ते 22 नंतरच ते सुरू झालं. पण सर मला तुम्हाला विचारायचं आहे, आता भाजपचे नेते आशिष शेलार, म्हणजे राहुल नार्वेकरांच्या बाबतीत नाही पण ते बाकीच्या प्रकारांबद्दल म्हणाले मला अतीव दुःख झालं, जे काही फॉर्म वाटपाच्या वेळेस झालं त्याच्याबद्दल आणखी लोक दुःख व्यक्त करतायत. पण सर मतदार राजकारण्यांना जी नावं ठेवतायत आता की काय चाललंय हे लोकशाहीचं, आम्ही मतदान कसं करायचं, मतदारांना तरी काही अधिकार आहे का जेव्हा ते पैसे घेऊन मतदान करत असतील? त्याच्याबद्दल मला एका चांगल्यापैकी शिकलेल्या जाणकार माणसांनी असं सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे वाटतात. तुम्हाला सांगू का, जितका मतदारसंघ लहान आहे ना तितकं पैशाचं जास्त वाटप झालं. तुम्हाला त्र्यंबकेश्वर नाशिक जवळचं जे गाव आहे, ज्योतिर्लिंगांपैकी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं, तिथले मतदारसंघ अगदीच छोटं गाव आहे. तिथले मतदारसंघ अगदीच लहान होते, त्यामुळे पैसे कमी वाटायला लागणार होते. त्यामुळे तिथल्या मतदारांनी आपले भाव वाढवले आणि एका मताला त्र्यंबकेश्वरला 30,000 रुपये देण्यात आले. एका कुटुंबाकडे 8 मतदार होते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, त्यांना त्या दिवशी 2,40,000 रुपये मिळाले आणि त्यांनी ताबडतोब एक सेकंड हँड कार विकत घेतली. त्यातनं बापरे, एवढा मोठा व्यवसाय जो सुरू झाला असेल सर, एकीकडे पैसे घेऊन मतदान करणारे लोक. त्याच्यावरतीच मी बोलत होतो की हे लोक असा विचार नाहीये का करत की एवढे पैसे वाटण्यासाठी या नेत्यांकडे आले कुठून. आता आपण म्हणजे शिवसेना फुटली तेव्हापासून 40 खोके, नंतर आता आमदार फोडण्यासाठी किंवा बिनविरोध करण्यासाठी जाहीरपणे ठाण्यातनं अभ्यंकर सांगतायत की 5 कोटी रुपयांची ऑफर दिली आणि रात्री 12 वाजता बोलवून घेतलं त्या कोणा शिंदे नावाच्या बाईंच्या यजमानांना. बरोबर. हे सगळं करण्यासाठी हे जे कोण सर्वपक्षीय नेत्यांची जी टोळी असेल त्या टोळीकडे एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न कोणालाही पडत नाही का, असं मी एका चांगल्या सुशिक्षित वेल रेड, नुसता पढत मूर्ख नव्हे, ज्याला जाण आहे अशा माणसाची बोलत होतो. तो म्हणाला त्यांनी खाल्लेले आपले पैसे आहेत ते. म्हटलं अर्थात आपण कररूपाने भरले, ते त्यांच्याकडून वसूल करण्याची हीच संधी आहे म्हणाले. बापरे, असा जर विचार समाज करत असेल की आपण आपल्या पैशातनं
रस्त्याला सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे कंत्राट दिले जातात, त्यातले पैसे ते खातात, ते त्यांच्याकडून वसूल करण्याची निवडणूक ही एक संधी आहे, असं तो माणूस मला म्हणाला. म्हणजे या आणि खेळात निखिल मतदार वागळे सामील आहे. निखिल वागळे यांनी स्पष्ट सांगितलं ना की आमच्या सोसायटीनी सुद्धा तो कोण होता? टाइल्स तो टाकून देशपांडे आमदार असताना त्याच्या आमदार निधीतनं सोसायट्यांना टाईल्स बसवणं हे काम आहे आमदार निधीचं. कसं काय होऊ शकतं हे काम? एका सोसायटीला तुम्ही टाईल्स बसवून देता, म्हणजे हा असा अर्ज देणारा आमदार आणि तो सँक्शन करणारा अधिकारी दोन्ही दोषी आहेत ना. म्हणजे त्याचा हेतू काय होता की ज्यांच्याकडे साधन सामुग्री नाहीये, आता निखिल वागळे यांची सोसायटी ही माहीमला सोसायटी आहे, उच्चभ्रू सोसायटी. अगदी उच्चभ्रू सोसायटी, मोठी सोसायटी आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ते कुठं राहतात ते. त्यांना टाईल्स बसवून घेण्यासाठी त्या सोसायटीतल्या राहणाऱ्या लोकांकडे पैसे नव्हते का? पण फुकट. ही एकच सोसायटी नाही सर, सगळीकडेच. म्हणजे त्यांनी स्वतः नाव घेऊन सांगितलं, हो. म्हणून मी नाव घेतलं. हो. त्यांच्या सोसायटीने नाही घेतलं तर आमच्या सोसायटीने आमदारांकडनं बेंचेस आणले. असं काही ना काही सगळीकडे चालू आहे ना. म्हणजे सोसायट्यांची रंगकामं करून घेतली, आपल्याला माहित नाही का? आणि निवडणुकीच्या काळात. हो हा. हो. म्हणजे अनेक ह्या काळामध्ये मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत जे रिडेव्हलपमेंटचं काम मोठ्या जोमाने सुरू आहे, पुण्यात आहे, मुंबईत आहे. त्याला प्रचंड वेग आलाय. कारण ती कामं फटाफट करून त्या सोसायट्यातले, म्हणजे 60-70 ब्लॉक्सची जर सोसायटी असेल तर किमान 250-300 मतदार असतील तिथे, ते वश करून घेण्यासाठी ते सगळं चालू आहे. म्हणजे हे एका प्रकारे प्रलोभन आहे आणि हे लाभार्थींचं राजकारण सगळं झालेलं आहे. लाभार्थींचं राजकारण याचा अर्थ म्हणजे तू मला काय देतोस, मी तुला मत देणार, मला लाभ काय त्यातला, हे सगळे. मग ते आमदारांना मुख्यमंत्री देतो, मुंबई महापालिकेचा सर्व निधी जो नगरसेवकांना मिळत असे तो फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिला गेला. असं कसं करू शकता तुम्ही? तुम्ही म्हणाला होतात की आता पुढे जेव्हा स्थायी समिती स्थापन होईल तेव्हा सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी असतील. मुंबई महापालिकेत सर्वपक्षीय उमेदवार, सर्वपक्षीय नगरसेवक हे एकत्र येऊन आपल्या ताकदीच्या प्रमाणात, आपल्या संख्याबळाच्या प्रमाणात गोलमाल करतात. हे आजची गोष्ट नाही आहे. विलासराव देशमुख असं म्हणाले होते की स्टँडिंग कमिटी ही अंडरस्टँडिंग कमिटी आहे. अंडरस्टँडिंग कमिटीने त्याच्याही आधीपासून, म्हणजे विलासराव देशमुख जस्ट मंत्रिमंडळात आले तेव्हापासून मी बघतोय की तिथे सर्वपक्षीय लोक मिळून एक, त्याला शब्द आहे सिंडिकेट, तो फार प्रचलित होता. आणि त्या सिंडिकेट ते सगळं अख्खा कारभार चालवते. सर, तुमच्यासारखे राजकीय विश्लेषक जुन्या उदाहरणांचा दाखला देत आहेत, कशी लोकशाही होती, कसे प्रघात होते, आणि आपण सगळं बघतोय. ह्याच्याबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे, टीका किती करावी तेवढी कमीच आहे. पण अगदी शेवटचा प्रश्न, एकीकडे पैसे घेऊन मतदान करणारे मतदार आणि दुसरीकडे पैसे घेऊन उमेदवारी मागे घेणारे उमेदवार सुद्धा. आणि मतदारांच्या बद्दल मला विचारायचंय, राजकारण्यांबद्दल तर आपण बोलतोच की आम्ही एवढं सगळं असेल तर आम्ही मतच देणार नाही, आम्ही कशाला जायचं तिथपर्यंत, म्हणजे आधीच उदासीन असलेला शहरी मतदार असं म्हणतोय. त्याचं कारण म्हणजे निवडणूक यंत्रणेवरला विश्वास लोकांचा गेल्या काही वर्षात उडाला आणि तो प्रामुख्याने 14ला भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून तो काल कमी होत गेला. निवडणूक आयोग निपक्षपाती राहिलेला नाही अशी 50 उदाहरणं दाखवता येतील. त्यामुळे केवळ ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, बरोबर, सर्व ठिकाणी हे झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या यंत्रणेवरचा मग ते निवडणूक आयोग असो किंवा सुप्रीम कोर्टात केस गेल्या तरी सुद्धा काही होत नाही. का वेळ लागू शकतो का सुप्रीम कोर्टात निकाल यायला? जेव्हा डिसेंबरच्या आधी शिवसेनेतल्या निशाणी आणि नाव यांचा वाद होता तेव्हा तुम्ही तो बरोबर 21 जून पर्यंत पुढे ढकलला ती तारीख. त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टाला असं सांगायला पाहिजे की शिवसेना खरी कोणाची आहे, तुम्ही नाव कोणालाही द्या, तुम्ही निशाणी कोणालाही द्या, त्याचा निकाल तुमच्या ऐवजी 15 तारखेला इथे मुंबईचे मतदार लावणार आहे. जर का अर्थातच शिंद्यांचे जास्त मोठ्या प्रमाणावर निवडून आले आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना काही फारसं यश मिळालं नाही तर मग लोक म्हणतील हीच सेना आहे. पण त्यालाही अर्थ नसतो. निवडणूक आयोगाची सर्वात मोठी चूक म्हणजे आतापर्यंत असंख्य वेळेला असंख्य पक्ष फुटले,
कोणीही एकदाही इंदिरा गांधींनी सुद्धा 2 वेळेला काँग्रेस फोडली, हम्म. पण त्यांनी एकदा सुद्धा माझी काँग्रेस ओरिजिनल आहे असा दावा केला नाही. जॉर्ज फर्नांडिसनी यांनी तर 2-3 वेळेला या पक्षातून त्या पक्षात पक्ष फोडणे, स्थापन करणे सगळं केलं. शरद पवारांच्या बद्दल सुद्धा पुलोचं. त्यांनी मूळ काँग्रेस आमची आहे हम्म, असा दावा केला नाही कोणी. हम्म, त्यांना वेगळी निशाणी मिळाली. हम्म, मूळ निशाणी ज्याची त्याच्याकडे राहिली. हम्म. काँग्रेस जेव्हा फुटली मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा 69 साली, हम्म. तेव्हा आठवत असेल तुम्हाला की काँग्रेसची बैलजोडी ही निशाणी होती, हो. ती फ्रीज करण्यात आली. हम्म, सर्वोत्तम उपाय असा होता की न्यायालयात निकाल येईपर्यंत धनुष्यबाण ही निशाणी हम्म. किंवा पवारांच्या बाबतीत तेच झालं, घड्याळ ही निशाणी त्या फ्रीज करून ठेवायला पाहिजे होत्या आणि दोघांनाही वेगळ्या निशाण्या द्यायला पाहिजे होत्या. पण सर तुमच्यासारखे राजकीय विश्लेषक पुन्हा पुन्हा याची आठवण करून देतात. पण मतदार आता म्हणतात आता जे समोर आम्हाला दिसतंय त्याच्यावर आम्ही आता मतदान करणार. तर तुम्हाला काय, मतदारांना काय सांगायचंय? मतदान केलंच पाहिजे का, हे हो, आपलं कर्तव्य? हे बघा, शेवटी काय आहे की आपण असं गृहीत धरू हम्म, की आपण असं प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे हम्म, की निवडणूक आयोग मतदानात हेराफेरी करत नाही. व्होट चोरी होते का, तर प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते तिथे बसलेले असतात आणि ते डबल मतदान झालं की काय, ती शाही पण आता अशी काढलेली आहे की ती 0 मिनिटाच्या आत पुसली जाते. हम्म, म्हणजे ऑन दी स्पॉट ती सुकत नाही, ती ओली राहते आणि ती नुसतं आपण त्याच्यावर हात फिरवला तरी ती निघून जाते. हा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे तरीसुद्धा हम्म, आपलं काम मतदान करणं हे आहे, हम्म. ते टाळू नका आणि डोळे उघडे ठेवून मतदान करा. म्हणजे उद्धव ठाकरे यांचंच वाक्य आहे की आता काय, चुकाल तर संपाल. हम्म, म्हणजे आपण चूक करायची नाही, मतदान करायचं. मतदान टाळणे ही मोठी चूक ठरेल आणि आत्महत्या गेल्यावर कोणालाही तुम्ही मतदान करा, हम्म, पण ते करताना ह्या निवडणुकीत तरी मुंबई महापालिकेच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा हम्म. मराठी माणसाच्या बाजूने कोण आहे, मुंबई मराठी माणसाची आहे, ती मराठी वर्चस्व कसं टिकून राहील या दृष्टीने मतदान करा, एवढंच माझं सांगणं आहे. बरोबर, मुंबईवर मराठी ठसा राहिला पाहिजे असं आता सगळ्यांनाच बोलायला लागतंय. हो, म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांना सुद्धा बोलणं भाग पडतंय. हा, बरोबर. पण सर आता अगदी खरंच शेवटचा प्रश्न की हे सगळं मतदारांनी कर्तव्य म्हणून मतदान करायचं, राजकीय पक्षांनी जे काय केलेलं आहे ते आपण बघतोय, लोकशाहीची कशी विटंबना चालली आहे, ह्याला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? याला सत्तेच्या मोहाने पिसटलेले राजकारणी जबाबदार आहेत असं माझं मत आहे. पक्ष फोडण्याचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही कधी झालं होतं का? 4 आमदार बाहेर पडत होते, ते निलंबित होत होते किंवा ते संख्येच्या प्रमाणात असेल तर त्यांची आमदारकी वाचत असेल. हे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा 70 आणि 80च्या दशकात झालं तेव्हा आयाराम आणि गयाराम असं एक रामलाल नावाचा माणूस एका रात्रीत त्याने हे केला, पक्ष बदलला म्हणून अशी फ्रेज झाली. बरोबर. त्यानंतर पक्षांतर बंदी कायदा राजीव गांधींच्या काळात आला, काही उपयोग झाला नाही. आम्ही सत्तेसाठी काही करू, म्हणजे अगदी लेटेस्ट उदाहरण महाराष्ट्राचंच आहे ना की बाहेर पडलेला गट ती फूट योग्य आहे का नाही आणि किती संख्याबळाच्या प्रमाणात त्याचा विचारच नाही. आमचाच ओरिजिनल पक्ष आहे असा दावा करून तो निवडणूक आयोग जर मान्य करत असेल तर ह्याला कारणीभूत निवडणूक आयोग तर आहेच आहे. निवडणूक आयोगावर दबाव आणणारे भारतीय जनता पक्षाची सत्ताधारी यंत्रणाही कारणीभूत आहे. पण तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून जे शिवसेनेतनं बाहेर गेले किंवा शरद पवारांना सोडून अजित पवार गेले, ते सत्तेच्या मोहाला चटावलेले राजकारणी जबाबदार आहेत असं माझं मत आहे. बरोबर. तुमची अनेक विश्लेषणं मतदार ऐकतायत, सगळे नागरिक ऐकतायत आणि तुम्ही जे सांगताय त्याचा मतदार मतदान करताना विचार करतील अशी आपण आशा करूया. पण अकोलकर सर, धन्यवाद. द पॉलिटिक्स या चॅनेलशी तुम्ही बोललात आणि तुम्ही जी भाकीतं वर्तवली आहेत त्याचं तर पुढे काय होतं ते आपण बघूया. म्हणजे ती भाकीत आहेत, ती मी काही ज्योतिषशास्त्र शिकलेलो नाही. बरोबर, तुमचा अंदाज आहे. नाही, कारण राजकारणात अंदाज आला, कारण राजकारणी हे म्हणजे अतिशय चपळाईने आपल्या भूमिका बदलू शकतात. त्यामुळे मी भाकीत करणं म्हणजे अंदाज वर्तवणं हे राजकीय विश्लेषकाचं काम आहे. पण इतकी कठीण परिस्थिती अंदाज वर्तवण्यासाठी माझ्या 40-45 वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत प्रथमच आली आहे. एका अर्थानं सगळ्यांची चाचणी आहे. पण जसं क्रिकेटमध्ये म्हणतात की शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोण जिंकणार कोण हरणार हे आपल्याला कळणार नाही, तसंच 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला लगेच त्याचा निकाल आहे. त्यामुळे नेमकं मुंबईवर दावा कुणाचा, कुणाची सरशी होते हे सगळं आपल्याला कळेल.
पण महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं जे अनेक प्रश्न उपस्थित झाले, बिनविरोध उमेदवार निवडून यायला लागले, नोटाला काही अर्थ उरला नाही, मताला काही अर्थ उरला नाही, तुम्हाला काय वाटतं आणि तरी सुद्धा मतदान करायला का जावंसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि द पॉलिटिक्स हे आमचं यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.